आज आपण बघूया वर्ब्स. वर्ब्स वर्ब्स म्हणजे क्रियापद. वर्बचे 3 फॉर्म आहेत, वर्ब 1, वर्ब 2 आणि वर्ब 3. वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3. वर्ब 3 आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये यूज करतो, वर्ब 1 आपण ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये यूज करतो आणि ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये वर्ब 3 पण वापरलं जातं आणि वर्ब 2 फक्त सिम्पल पास्ट टेन्समध्ये वापरलं जातं. वर्ब 1 आणि वर्ब 2 ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये, वर्ब 1 आणि वर्ब 3 ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये वापरतात, वर्ब 3 पॅसिव्ह व्हॉईसमध्ये वापरतात आणि वर्ब 2 सिम्पल पास्ट टेन्समध्ये वापरतात. तर प्रत्येक वर्ब आपल्याला तर आता इथे मी 120 ॲप्रॉक्झिमेटली वर्ड्स तुम्हाला देणार आहे. वेगळे 12 व्हिडिओ आपण बनवूया. एका व्हिडिओमध्ये 10च वर्ड्स घेऊया, दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढचे 10 वर्ड्स घेऊया, मग तिसऱ्या व्हिडिओमध्ये पुढचे 10 वर्ड्स घेऊया, चौथ्या व्हिडिओमध्ये पुढचे 10. अशा प्रकारे आपण 12 व्हिडिओ बनवूया आणि 12 व्हिडिओमध्ये आपण 120 वर्ड्स कवर करूया. आणि हे वर्ड्सना आपण प्रत्येक वर्बना आपण मराठीतून लिहिणार. मराठीतून पहिलं ते वर्ब लिहिणार आहे आणि त्याचा आपण वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3 असं आपण त्याला डिवाईड करणार आहे. आणि हे आपल्याला तसंच पाठ करायचं आहेत किंवा समजून घ्यायचे आहेत आणि हे वर्ड्स आपल्याला सेंटेन्स फॉर्मेशनसाठी वापरायचे आहेत. आपण हे वर्ब सेंटेन्स फॉर्मेशनसाठी वापरणार आहोत. याच्यातलं कोणते पण 5, आता हे 120 वर्ड्स आपण करणार आहेत ना, तर त्याच्यातून ना कोणते पण 5 वर्ड्स तुम्ही घेतले ना, तर त्या 5 वर्ड्सने तुम्ही 5 सेंटेन्स बनवू शकता. तर मग आता समजा एक फॉर्म्युला आहे कॅन, तर मग त्या कॅनचा फॉर्म्युला आहे, तर कॅनचा फॉर्म्युला आपण त्या फॉर्म्युला ट्रिकने आपण फॉर्मॅटमध्ये शिकलो. तर मग आता त्या कॅनच्या फॉर्म्युलावरती आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, तर आपल्याला 5 सेंटेन्स बनवायचे. तर आपण तो 5 सेंटेन्स बनवायला आपण वेगळे सब्जेक्ट वापरू त्याच्यामध्ये, ही, शी, इट, आय, वी, यू, दे. पण आपण वर्ब पण वेगळे वापरायचे आहेत आपल्याला सेंटेन्स बनवण्यासाठी. तर मग ते वर्ब आपल्याला कुठून भेटतील, तर ते वर्ब आपल्याला ह्या वर्बच्या प्लेलिस्टमधून भेटतील. कोणते पण 5 ह्या 120 वर्ड्समधून कुठचे पण 5 वर्ड्स घ्या तुम्ही आणि 5 वर्ड्सने 5 सेंटेन्स बनवू शकता तुम्ही. एका वर्बने 1 सेंटेन्स बनवू शकता, 5 वर्ड्सने 5 वर्ड्स घेऊन 5 प्रकारचे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता आणि एक फॉर्म्युलाची प्रॅक्टिस करू शकता. मग दुसऱ्या फॉर्म्युलासाठी परत तेच 5 वर्ड्स वापरू शकता किंवा दुसरे 5 वर्ड्स वापरू शकता आणि 5 सेंटेन्स बनवू शकता. तसं प्रत्येक फॉर्म्युला तुम्हाला फॉर्म्युलामध्ये प्रॅक्टिस करायला तुम्हाला 5 सेंटेन्स बनवायचे आहेत मराठीतून आणि त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं त्या फॉर्मॅटमध्ये, त्या ट्रिकच्या फॉर्मॅटमध्ये जे आपण ट्रिक शिकलो आहे त्यानुसार. तर याच्यातून तुम्ही वर्ड्स घ्या. प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त मी 10च वर्ड्स देते, तर म्हणजे तुम्हाला बघायला सोपं जाईल. प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 वर्ड्स, एका वेळेला 10 वर्ड्स करायला तुम्हाला सोपं जाईल. मग त्या 10 वर्ड्समधून तुम्ही कोणते पण 5 वर्ड्स घेऊन तुम्ही 5 सेंटेन्स बनवून प्रॅक्टिस करू शकता प्रत्येक फॉर्म्युलाची. तर पहिला आपण बघूया दाखवणे. दाखवणे हे क्रियापद आहे ना, वर्ब आहे. तर मग त्याचं काय, वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3 काय आहे, शो. दाखवणे म्हणजे शो. वर्ब 2 त्याचं होईल शोड. मग नंतर वर्ब 3 होईल त्याचं शोन. मग नंतर आहे खाणे, ईट, एट, इटन. ईट, एट, इटन. मग नंतर आहे भरवणे. भरवणे आहे फीड, फेड. तोडणे,
तोडणे, ब्रेक, ब्रोक, ब्रोकन, ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. नंतर जवळ असणे, हॅव, हॅज, हॅड, हॅड, हॅव, हॅज, हॅड, हॅड. विसरणे, फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगॉटन, फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगॉटन. आठवण असणे, आठवण असणे. रिमेंबर, रिमेंबर्ड, रिमेंबर्ड, रिमेंबर्ड. हे नुसते वर्ब 1 फक्त रिमेंबर आहे. वर्ब 2ला रिमेंबर्ड ईडी लागेल आणि वर्ब 3ला रिमेंबर्ड ईडी लागेल. पाठवणे, सेंड, सेंट, सेंट, सेंड, सेंट, सेंट. माहीत असणे, नो, न्यू, नोन, माहीत असणे, नो, न्यू, नोन. विचार करणे, थिंक, थॉट, थॉट, थिंक, थॉट, थॉट. तर हे आपण 10 वर्ड्स बघितले. आता पुढचे वर्ड्स आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू.